तर नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. तर आज बिग बॉसचा तिसरा एपिसोड हम्म. तिसरा एपिसोड झाला आणि फायनली बिग बॉस मध्ये टास्क सुरू झालेले आहेत, ज्याची आपल्याला नेहमी उत्सुकता असते आणि आपण त्याची वाट बघतो. सो पहिलाच टास्क होता, मजा आली थोडी आणि समजलं की कोण किती पाण्यात आहे. तर अशा प्रकारे आज होतं बिग बॉस मध्ये पहिला टास्क, ज्याच्यामध्ये होतं की बेडरूम आवरायचं आहे फर्स्ट 6 मिनिट्स मध्ये, जे की अशक्य होतं. बट मस्त केलं त्या लोकांनी, खूप 90% तरी त्या लोकांनी करेक्ट केलेलं 90%. अजून आय थिंक अर्धा मिनिट जरी त्यांच्याकडे असतं ना तरी त्यांनी पूर्ण केलं असतं. किंवा ठीक आहे, पहिला टास्क असल्यामुळे त्यांना ते जजमेंट आलेलं नव्हतं की कसे टास्क असतात, कसे काय असतात. किती पण आपण टीव्हीवर बघितलं ना तरी जेव्हा आपण ऍक्च्युअल टास्क करतो ते एक वेगळंच असतं, कठीण असतं. सो ठीक आहे, मजा आली पण बघायला. आणि दुसऱ्या टास्क बद्दल तुला काय वाटतं? भांडी घासायचंय 6 मिनिटात. कारण तू एक्सपर्ट आहे ना त्याच्यामध्ये. असं ते जरा अतिच होतं, ते पण अति होतं. टाइम लिमिट मेन म्हणजे एवढी मोठी मोठी भांडी होती की ती प्रभूच्या साईज डबल साईज होती प्रभूचे. नाही पण काय बोलतात त्याला, होणारच नाही, इम्पॉसिबल टास्क नव्हता तो. बट त्याच्यामध्ये ट्रिक जे त्या लोकांनी शोधून काढल्या होत्या, ट्रिक की बाबा तुम्हाला फोटो मध्ये दिसेल तसं तंतोतंत करायचं, तसं फक्त बाहेरून धुवायची होती भांडी किंवा असं सगळे त्यांनी शोधून पण काढले होते लूप होल्स. बट त्यांना ते तेवढं एकतर मुळात त्या लोकांनी कंटेस्टंटना बरोबर दिले नव्हते, मे बी मुद्दाम दिले नव्हते की त्यांना रॅशन मिळू नये म्हणून. जसं की प्रभूला ठेवलं होतं त्याच्यामध्ये. जो भांडी ह्याच्या टास्क मध्ये दिव्या शिंदे होती, त्याच्यानंतर प्रभू होता, त्याच्यानंतर आता थोडं नाव आता नवीन असल्यामुळे पटकन आपल्याला लक्षात नाही राहत आहे. तर दादांचं नाव विसरले मी, रोशन भजनकर, हा ते होते. सो खूप म्हणजे त्या लोकांनी खूप मस्त केलं. मुळात मला आश्चर्य वाटतं की दिव्याचं तिच्या साईज पेक्षा मोठी भांडी होती यार, बिचारी तिने खेचून कशी आणली आणि ताकदीवर. आणि रोशन भजनकर दादांनी पण कावडीने ते पाणी भरून पूर्ण स्वतः एकदम मस्त केलंय. मजा आली बघायला. फक्त मला पॉइंट नाही कळला की प्रभूला त्या टास्क मध्ये का टाकलं. नाही टाकला तर टाकला, आणि पॉइंट असा होता की प्रभू बिचारा त्याच्यात जाईल. हा ते पण चुकीचं होतं. बरोबर, प्रभू गावचा आहे तर तो भांडी घासेल, हे मला खूप लागलं जास्त. म्हणजे मी गावचा आणि मी तिकडे पण भांडी घासले आणि इथे पण भांडीच घासतो. पर्सनली मला ते जास्त लागलं. म्हणजे पॉइंट काय की गावचा आहे सो भांडी घासणार, हे नाही आवडलं. हे थोडस कारण सगळेच भांडी घासतात आपापल्या घरात आणि घासली पण पाहिजे. नाही इलाज असला तरी घासली पाहिजे, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. ते पण चुकीचं वाटलं. आणि छान होतं, बाकी टास्क छान खेळले ते लोक. तसं त्यांच्या एफर्ट्स त्यांनी पूर्ण एफर्ट्स दिले. आणि फर्स्ट टाइम पहिल्या टास्क मध्ये बिग बॉस अनफेअर आलंय, जे लास्टला येतं. सोनावणे तू चुकून काहीतरी जास्त बोलून गेलाय, ते आम्हाला सारखं होऊन गेलंय ते. नाही ठीक आहे, बट म्हणजे पहिल्याच टास्क मध्ये जरा बिग बॉस अनफेअर आहे. तुम्ही ऍक्च्युली कंटेस्टंट म्हणण्याचा उद्देश कदाचित तसा नव्हता. म्हणजे ऍक्च्युली कठीणच होतं ते 6 मिनिटांमध्ये, कठीण होतं. पण ते बिग बॉसने पण लूप होल्स तुम्हाला विचार करायचा आहे, लूप होल्स कशी काढायचे त्याच्यातनं. आणि ऍक्च्युली त्यांनी केलं पण छान, म्हणजे आयडियाज छान काढल्या. बट ते त्यांना कंटेस्टंट पण तेवढे त्यांचे ते हे नव्हते, 4 जण होते पण तेवढं त्यांना हे नाही करता आलं, कोऑर्डिनेशन पहिलाच टास्क असल्यामुळे. ठीक आहे, पण काय नाही, मस्त खेळतील असं वाटतंय ह्यांच्याकडे बघून ना. सगळेच चांगले वाटतात, सगळे तगडे वाटतात, एकदम छान खेळतील असं वाटतंय. आणि मला तर मुलांपेक्षा मुली जास्त तगड्या वाटतात. आणि मेन डोकेबाज वाटतात, मस्त वाटतात एकदम. कारण काल पण आपली अनुश्रीने ते वादळाच्या वेळी एक मस्त पॉइंट वगैरे उचललेला नाही का कालच्या टास्क मध्ये, की ती सहमत नव्हती, तिला थोडासा तरी डाऊट होता. आज पण तसंच झालं, कोणीतरी दुसरीने हे केलेला टास्क साठी. म्हणजे मुली विचार करतात असं, म्हणजे थोडंसं लॉजिकल मुलांपेक्षा जास्त लॉजिकल विचार कळेल हळूहळू.
कसं कोण हे करतंय. पण ओव्हरऑल ना असं हे वाला बिग बॉस इंटरेस्टिंग वाटायला लागलंय फर्स्ट 2 एपिसोड मध्येच, असं की मस्त. यार ह्याच्या म्हणजे स्टार्ट झालंय असं बोलतात ना, असं डल नाहीये की चल अजून बघूया असं नाहीये, असं इन्स्टंट स्टार्ट झालंय हा. म्हणून छान वाटतंय. आणि हा मला तुम्ही लोकांनी ऑब्झर्व केलं की नाही माहिती नाही, बट मला एक ऑब्झर्वेशन आहे माझं की रुचिता जामदार ना, हा रुचिता जामदार सगळ्या भांड्यांमध्ये अशी इकडून आलं लगेच इकडे येते, असं नाही वाटत की माझी इन्व्हॉल्वमेंट कुठून तरी पाहिजे भांडणामध्ये, असं दिसतंय ना. म्हणजे नाही पण हे चांगली आहे सगळं, ती. अरे हा बट हे सगळं Active कसं mode वर बोलतात आहे ना, ती. असं थोडस डिले होते, ती ही अशी लगेच येते. पॉवेलियन मधून सेट होऊन आली आहे ती, हा म्हणजे बिंदास असं सगळे असे सेट आहेत असे एकदम. फटाफट, मजा की बाबा एकदम किक स्टार्ट मारून आलेच आहेत, आता झालं बिग बॉस स्टार्ट झालंय असं हा झालंय ती फिलिंग झालंय. थांबूया, जज करूया, सगळ्यांना हा. ओळखूया असं असं नाही. असं प्रकार सुरुवात नाही, सुरुवात सुरुवात सुरुवात. पहिल्या बॉल पासून 6 आहे. हा हे करेक्ट आहे, पहिल्या बॉलमध्ये Six सिक्सर आहे. आहे. पण छान वाटतंय बघायला. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. फायनली बिग बॉस मध्ये ड्युटीज वरून भांडणं चालू झालेली आहे. कोणाकोणाला वाटलं की आताच का ड्युटीवरून भांडण तन्वीचं बरोबर होतं. मला तर वाटतं की इट्स टू अर्ली, नाही म्हणजे ठीक आहे. होतं बरोबर, म्हणजे अरे तिचा पण मुद्दा होता बरोबर, पण तिने एकाच माणसाला टार्गेट, हा म्हणजे एकाच मुलीला असं टार्गेट तुम्ही केलं. बोलू शकतात की ठीक आहे चला, तुम्ही सगळ्यांनी कोण कोण हे करताय, सगळ्यांनी चला भांडी घासून घ्या, कोणी मिळून मिसळून हे करा. तिने फक्त सोनालीला टार्गेट केलं. हा. मे बी ती कदाचित, आपण 24 तास बघत नाहीये, ती कदाचित काहीतरी तिचा ऍटिट्यूड आवडला नसेल किंवा काय म्हणून होत असेल असं. बट असं ते वाटलं की तिला फक्त टार्गेट केलं तिने, असं ते आपल्या अँगलने जेव्हा आपण दिसून व्ह्युअर्स येत होतं. ऍज अ बघतो तेव्हा असं वाटतं. आणि ती So- फुल ऍक्टिव्ह मोड मध्ये होती, कारण दीपाली मॅडमने पण तिची राऊतची बाजू घेतल्याबरोबर ती दीपाली मॅडम सोबत पण सुरू झाली. म्हणजे ते थोडं डिसरिस्पेक्ट पण वाटलं. ठीक आहे, आता सगळे इक्वल आहेत तिकडे, बट तरी सुद्धा ऍक्टिव्ह मोड जबरदस्ती एकदम, म्हणजे फुल तयारीतच होती पूर्ण. म्हणजे एकदम भांडण्यासाठी रेडी. इव्हन काल पण तिने मे बी काल पण तिने काल पण तसंच ओव्हर रिॲक्ट केलं. मे बी तिला असं वाटतं की मी ओरडली म्हणजे लगेच मी दिसणार असं नाहीये. असेल ठीक आहे, कदाचित. थोडस अजून फर्स्ट वीक आहे, पहिले ड्युटी आहे, थोडस एक लाईटली घेता आलं असतं ते. पण एक होतं की राऊत कोण नाव तिचं, सोनाली राऊत. सोनाली राऊत, तिने मस्त हँडल केलं. हा. म्हणजे मस्त हँडल केलं म्हणजे माझ्याशी बोलते. तिचं भारी होतं. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं तर बोला, मला जे करायचं ते मी माझी ड्युटी करते. कारण ती तिचं काम करून सोडत होती, असं नाही की ती काहीच ती करत उलट नव्हती. मला आधी वाटलं की ती भांडेल, ती हे हा, करेल. कारण तिने ऑलरेडी बिग बॉस केलंय, हा. तिला माहिती असेल, पण ती मस्त केलं शांतपणे. अजून तरी तिने थोडा शांत ऍटिट्यूड ठेवलाय. आणि टास्क मध्ये टास्क मध्ये डिसएग्रीमेंट वगैरे ते तर होणारच आहे. हा, तुम्ही जे काय ते टास्क मध्ये करा. इकडे थोडस ठीक आहे, हे सगळं पर्सनल झालं, इथे काय गरज नाहीये. सो मजा येते बिग मस्त बॉस होता. ओव्हरऑल बघायला. तिसरा एपिसोड जो काय होता तो छान होता, म्हणजे बघायला मजा आली, सुरुवात झाली अशी वाटली. सो इंटरेस्टिंग वाटते आता. पुढे पण असंच होईल असं अपेक्षा आहे. टास्क फक्त ते रद्द झालं ना, तिचा टास्क रद्द झाला. रद्द म्हणजे रद्द नाही झाला, बिग बॉसने देऊन टाकलं राशन, कारण हे लोक बघ, गुडी वागत होते सगळं देत होते. तसं पण पहिल्या वीक मध्ये किंवा पहिल्या 1-2 दिवसात जर एवढं कठीण टास्क द्यायला लागलं की बाबा टास्क देऊनच तुम्हाला रेशन मिळणार आहे, ते उपाशी मरतील बिचारांना, काहीच माहित नाही पहिली गोष्ट. पण ठीक आहे ना, त्याच्यातनं शिकणार आणि तरच बिग बॉस इंटरेस्टिंग व्हायला लागतात ना. टास्कच नाही दिले तर बिग बॉस इंटरेस्टिंग नाही होत. पण हे बरं आहे की पहिल्यापासून टास्क द्यायला सुरुवात केली. तसंच पाहिजे ना, तर बिग बॉस बघायला मजा नाही येत. सुरुवात तरी एकदम एकदम धमाकेदार झाली आहे बिग बॉसची सुरुवात. तुम्हाला काय वाटतंय? आणि तुम्ही बघताय ना, तुमचा आता कोण फेवरेट झालंय का, तयार होतंय का, काय वाटतंय तुम्हाला? हळूहळू. आणि अजून तुम्ही नोटीस केलंय का की विशाल हा राकेश बापटचा प्रत्येक बोलला क्रॉस फायर करायचा प्रयत्न करतोय, की तो बिचारा शांतपणे काही बोलतोय राकेश, तो ऍक्च्युली आणि हा लगेच अरे असं नाही, हा कोडे सांगणारा, हा कॅप्टन नाहीये, हे नाहीये. असं चाललंय ते, की तो बिचारा सांगतोय एक नॉर्मल की बाबा आपण असं करूया तसं, असं पण नाही, तो ऑर्डर देत नाहीये, तो नॉर्मली सांगतोय की आपण
असं करूया तसं करूया, पण हा मस्तपैकी क्रॉस. थोडस एक बोलतात ना लगेच काय बोलतात त्याला, स्टार टू जा. स्टार असं मी क्रॉसिंग नाही होतंय. करणार, तू सांगणार दोन कोणाचं. स्टार आल्यावरती कसं क्रॉसिंग होतं तसं त्यांचं ते थोडं ऍटिट्यूड क्लॅश होत आहेत. मला तर ते बापट थोडासा असा जीके सारखा वाटतो. अजून खूप वेळ आहे. म्हणजे एक But, असं वाटतं छोटासा. शांत, हा तो थोडासा शांत आहे असं वाटतंय. आणि विशाल एकदम फुल ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे. मी बिग बॉस केलंय, मी हे केलं, मी ते केलं, असं त्याचं ऍटिट्यूड आहे. बट हे सगळं करून आलंय तर असं नाहीये. मराठी ऑडियन्स वेगळा आहे, हिंदी ऑडियन्स वेगळा आहे. सो पण तो ओव्हर जपून खेळणार. कॉन्फिडन्स मध्ये मला वाटतं की जायला नकोय. पण तो जपून खेळणार एवढं नक्की, त्याला माहिती आहे. हा पण ते असं तेच आहे ना की मी हे करून आलोय ते असं नसताना ते कधी तुमच्यावर काय येईल माहिती नाही ना. बिग बॉस आहे शेवटी. आणि मेन म्हणजे ऑडियन्स वेगळं आहे. तू तिथे जे काय केलं ते इथे चालेलच. ऑडियन्स, बरोबर. मराठी ऑडियन्स खूप खूप डिफरन्स आहे हिंदी ऑडियन्स आणि मराठी ऑडियन्स मध्ये. सो बघूया तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा आम्हाला कमेंट्स मध्ये. आणि बघा यार मस्त मजा येते मला. आय थिंक मला छान आहे. मराठी बिग बॉस बघताना खूप अशी मजा खूप मस्त पहिल्यापासून म्हणजे पहिल्यांदा आली आहे. छान वाटलं. आणि अजून एक पॉइंट आहे, ट्रॉमा. अंकिता अरे वालावलकरचा वर्ड इथे कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. आज आणि एवढ्या आता वेळा वाटायला ट्रॉमा लागलंय मला झाला ना, एवढ्या वेळा ट्रॉमा शब्द की तो घेतला भांडणी की घासाचा ट्रॉमा भारी होता असं वाटतंय आता ह्यांचा तो ट्रॉमा ऐकल्यावर. अंकिताच्या सीझन मध्ये पण जेवढा ट्रॉमा नाही शब्द वापरला तेवढा आजच्या फक्त एक 5-10 मिनिटांमध्ये ट्रॉमा ट्रॉमा ट्रॉमा. अंकिताला पण थोडस काहीतरी आठवलंच. अरे माझा ट्रॉमा वर्ड युज केलाय ह्या लोकांनी. पण ठीक आहे यार, तो ट्रॉमा बरा वाटतोय असं वाटायला. त्यांचे ट्रॉमा ऐकून मला या आवाजाचा ट्रॉमा आहे, मला याचा ट्रॉमा. अरे देवा. पण छान आहे. ठीक आहे चला, मजा येते पण बिग मजा बॉस येते, मजा बघायला. येते. तसं आज बाकी एवढं काही विशेष नाही झालं. विशेष ना म्हणजे टास्क झालेत. टास्क टास्क झाले. पण ठीक आहे, छान अर्धवट का केलाय. होईना पण पहिला टास्क होता पण ठीक आहे, छान. छान परफॉर्म केला त्यांनी. म्हणजे आय थिंक ते भांडी घासाचा टास्क तर थोडा कठीण होता. सो आणि त्यांना वीक कंटेस्टंट दिलेले. सो त्यांच्या हिशोबाने तरी टाइम लिमिट थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे ओके होता. ठीक आहे, पण ओव्हरऑल मजा आली. बघायला मजा आली. तुम्ही पण बघा. आता बघू उद्याच्या एपिसोड मध्ये काय होतंय आता. इंटरेस्टिंग असेल. इंटरेस्ट आहे, कंटिन्यू आहे इंटरेस्ट. आणि तुम्ही कमेंट नक्की करा की तुमचं फेवरेट कोण आहे कंटेस्टंट. चला चलो बाय. उद्या Good night. भेटू. उद्या भेटूया एक नवीन एपिसोड सोबत. बाय.